सकाळी सकाळी कालिका मातेचं वर्क करण्यासाठी आलं होतं. ते करायचं होतं, पण प्रॉब्लेम असा होता की ते नेटच्या कपड्यावर करायचं होतं आणि पेंटिंग प्लस वर्क होतं, त्यामुळे थोडं अवघडच होतं. त्यासाठी मी प्रिंट काढून आणली पहिले आणि अस्तरावरच मी वर्क करायला सुरुवात केली. सगळ्यात आधी शेडिंग वगैरे करून घेतलं, म्हणजे जो मेन पार्ट होता आपला फेसचा तो करून घेतला. जे अट्रॅक्टिव्ह असं जे पार्ट होते ते मी करून घेतले. पहिले कलर वगैरे घेऊन करून टाकले आणि थोडंसं वाळल्यानंतर वर्क करायला घेतलं. पूर्ण वर्क झालं होतं, पण त्यासाठी पण खूप सारे कुटाणे करायचे होते, कारण की वर्क तर केले, त्याचा पॅच पण आपण ओढणीवर चिटकवू नेटच्या, पण मग तरी पण नाही का तो पॅच चिटकवल्यासारखा वाटू नये म्हणून मी पहिले कट करून घेतला अगरबत्ती वगैरेनी. नंतर फेविकॉल मिक्स करून आपल्या फॅब्रिक पेंटने तो कलर केला, कारण जे पोर्स असतात म्हणजे होल असतात नेटमध्ये ते कवर करण्यासाठी फेविकॉलचा मला खूप चांगला मदत झाली. फेविकॉल आणि प्लस आपला जो फॅब्रिक ग्लू असतो स्टोन वगैरे चिटकवायचा त्याचा मी वापर केला होता. फायनली पूर्ण वर्क कसं झालं आहे तुम्हाला थोड्या वेळात कळूनच जाईल. आणि नंतर इथं चिटकून वगैरे घेतला होता बघा, असा पॅच झाला होता. छान होता, थोडा जर आकार वगैरे दिला असं झालं असतं, पण पॅच चिटकवला नाही आहे असं दिसलं नव्हतं पाहिजे, कारण की एवढं छान केलं आहे तर ते असं चांगलं वाटत नाही चिटकवल्यासारखं, रेडीमेड आणून चिटकवल्याने वाटायचं. त्यामुळं मग मी असं ठरवलं की आपल्याला आता इथं कलर करायची गरज आहे, म्हणून मग मी परत थोडं शेडिंग कलरमध्ये केसांचं हे करून घेतलं. बघू शकते इथं चिटकून वाळून झालं होतं. नंतर मग खूप वेळ लागल्यानंतर पण असं झालं की काय करू. चला फायनल लुक तुम्हाला लवकरच दाखवून देईल. दुपारचे वाजले 3 आणि सध्या माझे ब्लॉगच येत नाही, कारण की मी लय बिझी झाली आहे. कशी झाली ते तुम्हाला दाखवते. पहिली गोष्ट मी मेहंदी ट्राय केली होती, ती पण निघून गेली, तुमच्या संग शेअर करता आली नाही, कारण खूप दिवस झाले ब्लॉग शूट नाही गेले. त्यानंतर इथं आपला राडा, याच्यामध्ये नवीन काही वस्तू ॲड झालेल्या आहे थोड्याशा. मी राखी बनवायचा प्रयत्न केला आहे, ते पण तुम्हाला दाखवते. थोडीशी मनी वगैरे होते ऑलरेडी माझ्याकडं, आणि एक स्पेशल वस्तू ती नंतर दाखवते तुम्हाला. पहिले बघा मी राख्या कशा बनवल्या आहे. तर टंटाडा, इथं मी देवाच्या छोट्याशा बॉक्समध्ये तर राख्या बनवून टाकल्या वेगवेगळ्या टाईपच्या, म्हणजे खूप साऱ्या डिझाईनच्या आहे. ही रेड, तसेच ग्रीन पण केली आहे. थोडं आपली जी नथ मेकिंगची ज्वेलरी त्यातूनच ही अशी एक केली आहे. त्यानंतर असे छान टेडीचे पण आणलेले, मी थोडेसे टेडी आणले होते, सामान आणले गेले त्यावेळेस. ही नजर नको लागायला म्हणून बटरफ्लाय लेडीसाठी, म्हणजे कोणी पण घालतात नाही का, असं नाही की राखी जेंट्सच घालतात. ही पण एक छान आहे, म्हणजे खूप साऱ्या प्रकारच्या बनवलेल्या आहे आता वेगवेगळ्या. ही एक खूप सुंदर आहे, हे बघू शकता. अजून बनवणार आहे मी खूप साऱ्या. आणि एक याच्यामध्ये पण आहे, हा बॉक्स आहे, याच्यामध्ये मी फोटोशूट करणार आहे म्हणजे राख्यांचं. बघू शकता खूप छान बनवलेलं आहे. कशा वाटल्या तुम्हाला राख्या? आणि मी आता छोटासा स्टॉल पण लावणार आहे लवकरच. अजून दररोज मी थोड्या बनवते. इथं वरच्यावर ठेवले, दररोज 5-6 जसं टाईम भेटेल तसं केलं आहे. त्यानंतर जी ज्वेलरी बनवली होती ती दाखवते वर ठेवून. हा एक सेट मी बनवलेला होता, तुम्ही बघितलाच असेल, मी व्हिडिओ वगैरे टाकला असेल. नंतर इथं नथ पण अडकून ठेवली, सगळा राडा असंच आहे. ही एक ऑर्डरची नथ होती, सॅम्पलला दिलेली त्यांनी, ती बनवली होती. छोट्या मुलीची नथ होती ती. त्यानंतर इथं बघा हा एक सेट बनवला होता. हे बघा किती छान असे कानातले झाले, थोडंसं वर्क केलं आहे मी त्याच्यावर. आणि हे जे आपल्या एअरकपचं पेंडंट बनवलेलं आहे बघू शकता, खूप मस्त झालं आहे. त्याला अशी मस्त मोत्यांची सर लावलेली आहे. आणि अजून त्यांना अजून एक बनवून पाहिजे, ऑर्डरचंच आहे हे. एक झालं आहे माझं बनवून, पण एक आता थोड्या दिवसात होऊन जाईल. लगेच नाही करता येणार. त्याच्यानंतर काही इथं पेंडंट वगैरे आणलेले ते पण कंप्लीट करायचं आहे, ते पण ऑर्डरचंच आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट आता मी दाखवते तुम्हाला. आता गुरुपौर्णिमा आहे, एक आहेत इथले शेजारचे, त्यांच्यासाठी बनवलं आहे मी ते. आणि ब्लाऊज वगैरे ते पण दाखवते. इथं हा एक ब्लाऊज मी कंप्लीट केला आहे. हा पण एक कट वर्कचा कंप्लीट केला आहे, तो पण तुमच्या संग लवकरच शेअर करेन. एक ऑर्डरचं होतं ते दिलेलं आहे. आणि हा बेल्ट पण मी बनवलेला आहे आणि लगेच मी घातला म्हणून व्हिडिओ स्टार्ट केला आहे खरं तर. आणि आता दाखवते मेन काय वस्तू आहे. टंटाडा, हे वर्क केलं आहे मी पहिले, म्हणजे नेटची ओढणी होती त्याच्यामुळं मग मी अस्तरावर पहिले करून घेतलं आहे. आणि बघू शकता किती छान झालं आहे. आता मी थोडं चिटकवायला ठेवलं आहे, नंतर परत एकदा आपल्याला ब्लॅक कलरच्या दोरा आणि सुईने रिंगला अटॅच करून ते कवर करायचे आहे. नंतर केसांची फिनिशिंग द्यायची आहे. फायनल लुक मी तुम्हाला शेअरच करेल, आज होऊन जाईल. चुनरी होती ही, आणि जास्त दुपट्टा आहे आणि त्याच्यावर ते वर्क करायचं होतं आपल्याला. नेटवर जरा झालं नसतं व्यवस्थित, म्हणून पहिले याच्यावर केलं आहे, म्हणजे फिनिशिंग चांगली येईल. आणि पहिल्यांदाच एवढं हेवी वर्क केलं आहे, म्हणजे पॅचेसमध्ये आणि कलर वगैरे वापरून
तर कसं वाटलं आहे, तुम्ही स्वामी पण बघितले असं, नंतर विठ्ठल रखुमाई पण बनवलेली आहे, आणि आता ही महाकालीचं झालं आहे तिसरं. आणि याच्यानंतर आता म्हणजे मी तुळजापूरला जाणं, तर तुळजापूरच्या देवीचं सुद्धा करणार आहे. तर मग ते एक माझ्यासाठीच बनवणार आहे. त्याच्यासाठी स्पेशल अशी एक साडी मागवली खणाची. त्या खणाच्या साडीचं ब्लाऊजवर मी ते वर्क करणार आहे, पण ब्लाऊज पीस त्याचं न शिवता सेपरेट असं खण घेणार आहे आणि त्याचं ते शिवणार आहे. आणि एक हे पण आहे, आता ॲनिव्हर्सरी येते, त्याच्यासाठी मग काहीतरी स्पेशल करत ते पण तुमच्या संग शेअर करते. आणि शिर्डीला जाणार आहे ते पण एक स्पेशल राहणार आहे. त्यामुळं जे आपल्याला येतं ते आपण आपल्या आपल्या इच्छेसाठी वापरायचं. मी जास्त करून ऑर्डरसाठी शिकलेच नव्हते, सगळं माझ्यासाठी शिकले. पण मग काय आता येतात ऑर्डर तर करून पण टाकते, कारण मला ऑर्डरपेक्षा ना माझ्या स्वतःसाठी करायला खूप आवडतं. आणि आता बघू आपण राख्यांचा स्टॉल लावू, तेव्हा काय होईल ते पण तुमच्या संग नक्की शेअर करत. चला मग आता मी वर्क कंप्लीट करून घेते, नंतर तुमच्या संग शेअर करते. तर आज आहे दुसरा दिवस आणि फायनली आपलं वर्क कंप्लीट झालं आहे. आता तुम्हाला दाखवते कसं झालं आहे, बघू शकता. थोडं शेडिंग दिलं आहे केसांसाठी, असं थोडंसं नाही का उडताना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे केसांना. म्हणजे पूर्ण वर्क इथपर्यंतच होतं म्हणजे फोटोमध्ये, पण हे थोडं मी ॲड केलं, इथं चंद्र वगैरे मी ॲड केलं आहे, आणि इथं पण हे केस वगैरे आणि थोडंसं हे फूल वाढवले. बाकी कसं वाटलं तुम्हाला वर्क? नक्कीच आवडला असेल. तर नवीन व्हिडिओ असेच येत राहीन आणि काहीतरी वेगवेगळे गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल. आणि परत आज मी वेगळ्या राख्या बनवल्या, त्या पण तुम्हाला दाखवते. ही बघा, ही एक राखी मी बनवली आहे, खूप सुंदर आणि सिंपल वाटते, खूप छान वाटते. मला खूप आवडली. आणि त्यानंतर ही बघितलीच होती वाटतं तुम्ही, हे एक छान शाईन करते. सगळे आपण पर्ल वगैरे छान क्वालिटीचे वापरले, त्यामुळे थोडीशी कॉस्टली राहील, पण लिमिटेड स्टॉक बनवणार आहे आपण, आणि तो पण जाणार आहे मला माहिती आहे. तर अशा बनवून ठेवल्या आहे मी थोड्याशा, जसं वेळ भेटेल येता जाता मी एक एक बनवत राहते. चला मग, तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. ब्लॉग शूट करायचा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण एवढं वेळच भेटत नाही, आणि टायमिंग पण कधी पण उठणं होतं आहे, कधी पण काही पण चालू आहे, स्वतःकडे लक्ष द्यायला पण वेळ भेटत नाही. जसं मला वेळ भेटेल मी तसं तुमच्या संग ब्लॉग शेअर करीलच. चला मग आता भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.